मंडळी, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे आनंदी ही आंधळी आहे हे सत्य आता युगेंदर समोर येणार आहे. युगेंदरलाच हळूहळू त्या गोष्टीची जाणीव होणार आहे की कळत नकळत आनंदीकडून या चुका कसं काय होत असतात. आनंदी ही खूप हुशार चाणक्य मुलगी आहे हे युगेंदरला आतापर्यंत कळालेलं आहे, पण आनंदीकडून कळत नकळत ती आंधळी असल्यामुळे चुका होत असतात. खूप काही चुका न करण्याचा ती प्रयत्न करत असते, पण काही दिसत नसल्यामुळे तिच्या हातून चुका होत असतात. तर याच गोष्टीची युगेंदरला भणक लागते आणि चक्क आता युगेंदर आनंदीच्या मार्गावर राहतो आणि आनंदीला नक्की काय होतं, ती ज्या चुका न व्हायला पाहिजेत त्या चुका कसं काय करते या गोष्टीची युगेंदरला भणक लागते आणि तो आनंदीच्या मार्गावर राहतो आणि आनंदी खऱ्या अर्थाने आंधळी आहे हे सत्य आता युगेंदर समोर येणार आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे युगेंदरच्या अडचणीमध्ये अजून अडथळे निर्माण झाले आहेत. खऱ्या अर्थाने त्याचे 3 मुलं घरी परतलेले आहेत. योगेंदरला 2 मुले असतात आणि एक गोंडस मुलगी असते. ती दिसायला अगदी समिधासारखीच असते. जेव्हा समिधा आजारी असते म्हणजेच समिधाला कॅन्सर हा रोग झालेला असतो आणि ही गोष्ट योगेंदरच्या लक्षात येत नाही. म्हणजे योगेंदर एवढा कामामध्ये व्यस्त असतो की तो समिधाला कॅन्सर झाला आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. खरं तर समिधाला ही गोष्ट माहीत असते, पण तरीसुद्धा कारखान्याचा युगेंदरवरती खूप लोड असतो आणि त्याच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असं समिधाला वाटत असते आणि त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट समिधा युगेंदरपासून लपून ठेवते. आणि हीच गोष्ट समिधासाठी खूप घातक ठरते आणि ती हे जग सोडून जाते. पण युगेंदरला खूप मोठा पश्चाताप झालेला असतो. युगेंदरला असे वाटते, मी वेळेवर समिधाला दाखवले असते, तिला काय होत आहे हे विचारले असते, आज माझी बायको जिवंत असती. आणि ह्याच गोष्टीचा युगेंदरला स्वतःचा खूप तिरस्कार येत असतो आणि मी स्वतःचं काम करत राहिलो, मी बायकांच्या जीवनाला कधीच महत्त्व दिले नाही, हीच गोष्ट त्याला सारखी मनामध्ये खात असते आणि त्यामुळे युगेंदर पूर्णपणे बदललेला असतो. घरामध्ये कोणाला काय हवं आहे, कोणाला काय नको आहे, आता तो सर्व काही पाहत असतो. युगेंदर विचार करतो, हे सर्व काही काम होत राहते, पण एखाद्याचा जीव गेला ना तो कधीच परत येऊ शकत नाही. आपण कितीही कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे आणि ही गोष्टच आता युगेंदरला समजलेली असते आणि त्यामुळेच तो आनंदीकडे खूप लक्ष देत असतो. आनंदीला काय हवं आहे, काय नको आहे या प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेत असतो. युगेंदर विचार करतो, माझ्या समिधाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे ते मी आनंदीच्या बाबतीमध्ये होऊ देणार नाही, त्यामुळेच आनंदीवरती मी अत्याचार होऊ देणार नाही असं त्याला वाटते आणि तो दरवेळा शिल्पाच्या विरोधात जाऊन सुद्धा आनंदीला काय हवं आहे, काय नको आहे तिची काळजी घेत असतो आणि स्पेशली सुनीताला काळजी घेण्यासाठी सांगितलेले असते. तो पूर्णतः लक्ष देत असतो. समिधाचे वर्षश्राद्ध असल्यामुळे युगेंदरचे 3ही मुलं घरी परतलेले असतात. खरं तर समिधाचे ज्या दिवशी वर्षश्राद्ध असते त्यामुळे खूप दुःखामध्ये असतो, पण आनंदीमुळे त्याला एक गोष्ट खूप चांगली छान आनंदीने शिकवलेली असते. आनंदी योगेंदरला आणि माईबापूंना म्हणते, आज समिधाताईंचे वर्षश्राद्ध आहे, पण मला असे वाटते हा दुखवटा न करता आपण त्यांच्या ज्या काही चांगल्या आठवणी आहेत, त्यांनी आत्तापर्यंत जे काही चांगले काम केले आहेत त्या आपण आठवणी आठवूया आणि त्यांचे वर्षश्राद्ध नीटनेटके पार पाडूया. जर तुम्ही दुःखी राहाल ना तर त्यांनासुद्धा खूप दुःख होईल आणि याच गोष्टीची आनंदी सर्वांचे डोळे उघडून देते. तर युगेंदरसुद्धा आनंदीच्या या गोष्टीवरती टाळ्या वाजवतो, तिचं भरभरून कौतुक करतो. युगेंदर आनंदीला म्हणतो, आनंदी, या गोष्टीचा खरंच मी कधीच विचार केला नव्हता, कारण तुला माहीत आहे का, समिधा खूप दुःखी असायची, तिच्या मनामध्ये खूप वेदना असायच्या, पण तरीसुद्धा सर्व गोष्टी लपून ठेवून ती मला माईबापूंना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची. तिने नेहमी घरातले वातावरण हसरे ठेवलेले आहे आणि आत्ता हे सुद्धा तू करत आहेस. तू समिधाची जागा घेतलेली आहेस आणि तू माझे डोळे उघडलेले आहेत. आजपासून इथून पुढे मी कधीच समिधा माझी गेली आहे या गोष्टीचा विचार करणार नाही आणि माझ्या समिधाला यापुढे त्रास देणार नाही. तिने मला सतत खुश राहावं, आनंदी राहावं यासाठी सतत प्रयत्न केला आहे. आता मी सुद्धा मेल्यावर समिधाला कशा प्रकारे आनंदी ठेवेल आणि ज्या गोष्टीमध्ये तिला आनंद मिळत होता त्याच गोष्टी मी करणार आहे असं म्हणून तो चक्क युगेंदर आनंदीच्या हाताला पकडतो आणि समिधाच्या फोटोसमोर येऊन तो समिधाकडे शपथ घेत असतो. तर युगेंदरनी चक्क आनंदीच्या हाताला पकडलेले असते आणि समिधासमोर तो शपथ घेत असतो.
हे बोलत असताना युगंधरच्या डोळ्यातून पाणी पडते आणि तेच पाणी आनंदीच्या हातावरती येते. आनंदी विचार करते, मालक साहेबांच्या मनामध्ये किती दुःख जडलेले आहे हे मला हळूहळू कळत आहे. आनंदी मनातल्या मनात विचार करते, प्रत्येकजण सुखामध्ये भागीदारी घेत असतं, पण मी आता इथून पुढे मालक साहेबांच्या प्रत्येक दुःखामध्ये मी असणार आणि प्रत्येक दुःख मी त्यांचं वाटून घेणार. मी प्रयत्न करणार, मालक साहेबांच्या वाटेला कोणतंच यापुढे दुःख येणार नाही. आणि जो हातावरचा थेंब पडलेला असतो ना, तोच थेंबाला स्पर्श करते आणि आनंदी स्वतःच्या भांगामध्ये भरवते. तर सुनीता आनंदीला म्हणते, अहो आनंदीताई, हे काय करत आहेत तुम्ही? तर सुनीता आनंदीला म्हणते, आज मालक साहेबांना खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टीचं दुःख आहे हे मला समजलेलं आहे. पण आता इथून पुढे मी मालकांच्या प्रत्येक दुःखामध्ये सुखामध्ये मी भागीदार होणार आणि त्यांच्या वाटेला कोणत्याच प्रकारचं दुःख येणार नाही याची मी काळजी घेणार. तर हे सर्व काही माई ऐकतात. माई आनंदीसमोर येतात. माई आनंदीला म्हणतात, खरंच माझ्या समिधाची जागा तू घेतली आहेस. मी तुझ्यामध्ये माझी समिधा पाहत आहे आणि खरंच या अर्थाने आज माझी मुलगी मला परत भेटलेली आहे आणि या घरातील आनंद हा खूप वाढलेला आहे. आणि आनंदी, खरं सांगू का, यापुढे मी कधीच समिधाच्या आठवणीमध्ये रडणार नाही, कारण आता मी तुझ्यामध्ये समिधा पाहत आहे. आणि असं म्हणत चक्क माई आता आनंदीसमोर हात जोडतात आणि तिचे खूप खूप आभार मानतात. तर आनंदी मोठ्या मनाने माईंना म्हणते, माई, तुम्ही मला मुलगी म्हणतात आणि माझ्यासमोर उपकाराची भाषा करता का? माझ्यासमोर तुम्ही हात जोडत आहेत, असं कुणी मुलीसमोर हात जोडतं का? आनंदीच्या तोंडातून हे कौतुकाचे बोल ऐकून माई तिची बोटं मोडून नजर काढतात आणि माझ्या पोरीला कुणाचीही नजर लागू नये असं म्हणत त्या तिथून निघून जातात. तर इकडे विद्याधर शिल्पाला भडकून देतो. विद्याधर शिल्पाला म्हणतो, ताई, हळूहळू तुझी या घरातील जागा संपत चाललेली आहे. तुझा हा घरामध्ये दरारा होता ना, तो आता पूर्णपणे नष्ट होत चाललेला आहे, कारण या घरातली जागा सर्व काही आनंदीने घेतलेली आहे. तू आता एका कोपऱ्याला बस आणि आनंदी देईल त्या भाकरीवरती तू जगत राहा. तर शिल्पा विद्याधरला म्हणते, हे तू काय म्हणत आहेस? जे काही बोलत आहे ना ते तोंड सांभाळून बोल, कारण या घरातील दरारा माझा कधीच कमी होणार नाही. योगेंदर माझी जागा कोणालाच देणार नाही. या घरामध्ये माझा कायम दरदरा राहिला आहे आणि इथून पुढे राहील याची मी नक्कीच काळजी घेईल. त्यावर विद्याधर शिल्पाला म्हणतो, ताई, तिकडे बघ जाऊन, वर्षश्राद्धाची तयारी सर्व काही आनंदी लावत आहे. कोणी कोणते काम करायचे, कोणी कोणते नाही, हे सर्व काही तिने सांगितलं आहे. आणि तुला असे वाटते का, तिने सर्व काही, तू सांगितलेस ना तिला की तू सर्व काही श्राद्धाचा प्रसाद तू बनवायचा आहे, पण तिने स्वतः बनवलेला नाही. तिने सर्व कर्मचाऱ्यांची मदत घेऊन तो प्रसाद बनवलेला आहे. तर शिल्पाला धक्का बसतो. शिल्पा आनंदीला धडा शिकवण्यासाठी खाली रागाने निघून येते आणि सर्व लाईनमध्ये नौकरांना थांबवते. एक एक करून प्रत्येकाला विचारते, तुम्ही आनंदीला स्वयंपाक करण्यासाठी मदत केली का? मी तुम्हाला सांगितले होते मदत करायची नाही, पण तरीसुद्धा माझ्या विरोधात जाऊन तुम्ही तिला मदत कसं काय केली? तर सर्व नौकर एक म्हणतात, आम्ही मदत केली नाही, आम्हाला माफ करा. तर ती त्यांना सर्वांना सोडवते, मात्र सुनीताला ती थांबवते. शिल्पा सुनीताला म्हणते, मला माहीत आहे तू तिचा चोंबडेपणा करतेस, पण तरीसुद्धा त्या गोष्टीची देणं घेणं नाही. मी तुला सांगितले होते ना, आनंदीला कुठल्याच गोष्टीमध्ये मदत करायची नाही, पण तरीसुद्धा तू कसं काय मदत केलीस? कारण ती स्वयंपाक करू शकत नाही. ते एकटं काम तिने एकटीने कसं काय पार पाडले? असं म्हणत ती सणकण शिल्पा सुनीताच्या कानाखाली वाजवते. पण आनंदी तिथे येते आणि आनंदी चांगल्याच प्रकारे सुनीताला झापते, तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी घरातले काम करत असते. तर आनंदीच्या डोळ्यामध्ये कचरा जातो आणि ती इकडे तिकडे पाहत असते, पण तिच्या डोळ्यातून तो कचरा निघत नाही. ती डोळ्याला हात लावण्याचा प्रयत्न करते. तर योगेंदरच्या ही गोष्ट लक्षात येते. योगेंदर आनंदीला म्हणतो, काय होत आहे तुला? तर आनंदी योगेंदरला म्हणते, माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला आहे. तर योगेंदर आनंदीला म्हणतो, थांब मी काढतो. तर असं म्हणत योगेंदर आनंदीच्या जवळ जातो आणि तिच्या डोळ्यातील कचरा काढण्याचा प्रयत्न करतो. आता तिची नजर स्थिर नसते हे योगेंदरला समजणार आहे आणि चक्क आता आनंदी ही खऱ्या अर्थाने आंधळी आहे हे योगेंदर समोर येणार आहे. आता ही खरंच गोष्ट योगेंदर किती मनावर घेणार? खरंच तिची तपासणी करणार का? तिचं ऑपरेशन करणार का? कशा प्रकारे तिला डोळ्याचं नवीन जग दाखवणार, डोळ्यांनी नवीन जग दाखवणार, हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. आणि असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.